आमचा कुठल्याही पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाला विरोध नसून फक्त तेथे आमच्या बौद्ध विहाराच्या समोर जो अतिक्रमण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या ठिकाणी फक्त तो पुतळा थोड्याशा अंतरावरती त्यांनी बसवण्यात यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी. तुम्ही भोकरदन येथील अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे, तुमची मागण्या काय आहे आणि हा प्रकरण कुठला आहे? सुभानपूर भोकरदन तालुका जालना तेट सुभानपुरामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे, तर तो इतर ठिकाणी बसवण्यात यावा असं आमची मागणी. भूविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तुम्ही उपोषण करत आहे, तुमचे काय काय मागण्या आहेत? नमस्कार, माझं नाव मंगेश विजय पगारे. आजचं आमचं जे उपोषण चालू आहे तर याच्यातला प्रमुख जी आमची मागणी आहे की मौजे सुभानपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे दिनांक 11 मार्च 2025 रोजी तेथील गावातील काही ग्रामस्थांनी 11 ते 12 जणांनी रात्री 1:30 ते 2 ते सुमारास बौद्ध विहार असलेल्या परिसरामध्ये म्हणजे बौद्ध विहाराच्या काही 1-2 फुटाच्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभारणीत केलेला होता, ज्याला कुठलीही परवानगी कुठल्याही महसूल प्रशासन असेल, सामाजिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल, कुठल्याही रीतीची परवानगी नसलेला तो अवैधरित्या बसवण्यात आलेला त्यांचा तो जातीय भावनेने बसवण्यात आलेला पुतळा आहे. आमची फक्त एवढीच शासनाकडे प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की तो पुतळा तेथे असलेलं जे छत्रपती शिवाजी चौक आहे किंवा जी भगवी कुंडी त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या कुंडीवरती 15 फुटाच्या कॉलमवरती तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा. आमचा कुठल्याही पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या स्मारकाला विरोध नसून फक्त तेथे आमच्या बौद्ध विहाराच्या समोर जो अतिक्रमण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या ठिकाणी फक्त तो पुतळा थोड्याशा अंतरावरती त्यांनी बसवण्यात यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी.